यानंतर याच युद्धासंदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सुरुवात करूया. इस्रायल-इराण युद्ध चिघळलं. अमेरिकेकडून इराणच्या 3 आण्विक तळांवरती हल्ला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या हल्ल्याची माहिती दिली आहे. 2 तळांवरती अणुबॉम्ब किंवा अणुऊर्जेसाठी युरेनियमचं संशोधन. इस्फहानच्या आण्विक तळांवरती होता युरेनियमचा साठा. इराणच्या खोलवरच्या तळांवरती हल्ले करण्यासाठी इस्रायल असमर्थ. इस्रायलनं मदत मागितल्याच्या नंतर अमेरिकेचे हल्ले. इराणवरती हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर. B-2ची 18,000 किलो शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता. 61 मीटरपर्यंत खोल जाऊन मारा करण्याची ताकद. B-2 बॉम्बर विमानांचा बॉम्बसह 44 तासांचा प्रवास. 18,000 किलोमीटरचं अंतर पार करून फोर्डोचा आण्विक तळ उद्ध्वस्त. अमेरिकेच्या हल्ल्याचा खर्च $2.1 अब्ज असल्याची माहिती. नतांज आणि इस्फहानच्या तळांवरती 30 टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी मारा. अमेरिकेचे इराणच्या 3 आण्विक तळांवरती हल्ले. फोर्डो आण्विक तळावरती हल्ला झाल्याच्या नंतर पहिला व्हिडिओ समोर आलाय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर ही दाहकता दाखवणारी दृश्य समोर आली आहेत. अमेरिकेकडून इराणच्या फोर्डो, नातांज आणि इस्फहान या 3 आण्विक तळांवरती हल्ले. तर ही शांततेची वेळ असून युद्ध थांबवण्याचा ट्रम्पचा इराणला सल्ला. इराणनं प्रत्युत्तराचा प्रयत्न सुद्धा करू नये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. इराणनं प्रत्युत्तर दिल्यास आजच्यापेक्षा सुद्धा मोठा हल्ला करू. ट्रम्प यांचा इशारा. हल्ल्याच्या नंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं देशाला उद्देशून भाषण. इराण मध्य आशियामधल्या दहशतवाद्यांचा सर्वात मोठा पोशिंदा असल्याचा आरोप. इराणला शांततेच्या मार्गानं जावंच लागेल असाही इशारा. अमेरिकेला आता अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल. इराणच्या सर्वोच्च नेत्यानं दिला इशारा. कधीही झालं नाही असं अमेरिकेचं नुकसान होईल. इराणच्या सर्वोच्च नेत्याचा इशारा. आता उत्तर देण्याची आमची पाळी आहे. इराण इंटरनॅशनल या वृत्तपत्रामधून इशारा देण्यात आला. आधी बहरीनमधल्या अमेरिकेच्या नौदल तळावरती हल्ला करा. इराणचा इशारा. हे युद्ध तुम्ही सुरू केलं, आम्ही याचा शेवट करू. इराणची सरकारी चॅनलच्या माध्यमातून धमकी. प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आता आमचं लक्ष्य आहे. इराणची अमेरिकेला धमकी आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर येमेनची इराणच्या बाजूनं उडी. अमेरिकेच्या जहाजांवरती हल्ला करण्याची घोषणा. लाल समुद्रामधली जहाजं हटवा असा अमेरिकेला इशारा. जहाज आणि युद्धनौकांवरती हल्ल्याची येमेनची धमकी आहे. इस्रायल-इराण युद्धामध्ये 10व्या दिवशी अमेरिकेनं उडी घेतली आहे. इराणचा फोर्डो आण्विक तळ पूर्णपणे उद्ध्वस्त. यानंतर नेत्यानाहू आणि ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती. आज इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचा 10वा दिवस आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत इराणमध्ये 657 आणि इस्रायलमध्ये 24 नागरिकांचा मृत्यू झालाय. इराणचे आणखी 2 इराणी लष्करी कमांडर मारल्याचा इस्रायलचा दावा. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांच्याकडून उत्तराधिकाऱ्यांची नावं जाहीर. मात्र यामध्ये त्यांचा मुलगा मॉजिन याचं नाव नसल्यामुळे इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती ही घडामोड महत्वाची आहे. इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती इस्रायली हवाई क्षेत्र. इराण-इस्रायल संघर्षामध्ये अमेरिकेनं उडी घेतल्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळलाय. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीचं ऑपरेशन सिंधू हे सुरूच आहे. 290 भारतीय दिल्लीमध्ये दाखल. आतापर्यंत 1117 जण भारतामध्ये परतले. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. इस्रायल-इराण युद्ध चिघळलं. अमेरिकेकडून इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या हल्ल्याची माहिती दिली. इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर. B-2ची 18,000 किलो शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता. 61 मीटरपर्यंत खोल जाऊन मारा